नमस्ते. मी मिसेस सुषमा ठाकरे. आजचा व्हिडिओ पर्टिक्युलरली ज्या स्त्रियांना पैशाबाबत सारखी चिंता असते, बिझनेसमध्ये पैसा अडकलेला आहे किंवा स्टॉक मार्केटचा पैसा लॉसमध्ये जात आहे किंवा कुणाकडनं पैसे येणे आहे, घरामध्ये फ्लॅटसाठी पैसा लावलेला आहे पण वापस येत नाही आहे किंवा फ्लॅट मिळत नाही, यासाठी एक स्पेशल मी तोडगा सांगते पौर्णिमेला. हा तोडगा तुम्ही दर पौर्णिमा आणि अमावस्येला करू शकता. आणि जे मी तोडगे सांगते हे स्वतः मी केलेले असतात आणि त्याचा फायदा पण मला झालेला आहे. जवळपास 20-25 वर्षापासून मी हा तोडगा करते. काय करायचं की दर अमावस्या किंवा पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळेला सत्यांचा प्रसाद भाजायचा, त्यात काही ड्रायफ्रूट्स पण मिक्सरमध्ये काढून त्यात मिक्स करायचे आणि एक नारळ घ्यायचा, अख्खा नारळ, त्याचं वरचं कव्हर काढून घ्यायचं आणि त्या नारळमध्ये हा प्रसाद भरायचा आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. बघा, पिंपळाच्या झाडाखाली हा तुम्ही तोडगा करताना हा 5 ते 6 वाजता करा, त्याच्यानंतर करू नका, कारण नंतर अलक्ष्मीचा वास असतो. लक्षात आलं का? 5 वाजेपर्यंत लक्ष्मी असते, त्यानंतर अलक्ष्मीचा वास असतो. त्यानंतर अलक्ष्मी, जर तुम्ही दिवा ठेवला आणि घरी आले, तो नारळाचा प्रसाद ठेवला आणि घरी आले, तर ती अलक्ष्मी पण तुमच्यासोबत येऊ शकते. हा नारळ ठेवायचा आणि 4 मुखी दिवा करायचा आहे. थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्यात हळद घाला आणि 4 वाती ठेवा. त्या वाती कापसाच्या ठेवू नका. जो कलावा असतो ना, हाताला बांधतो आपण रेड कलरचा, तर त्या रेड कलरचा कॉटन घ्यायचा आणि त्याची वाती करून त्या लावायच्या आणि त्यात तुम्ही तिळाचं तेल भरा किंवा मोहरीचं तेल भरा, खाण्याचं तेल भरू नका. हा दिवा तिथे लावून या आणि हे ठेवल्यानंतर वापस यायचं, मागे वळून बघू नका. आणि दिवा ठेवताना किंवा तो नारळ ठेवताना प्रार्थना करा की ईश्वरा, माझे पैसे मला मिळालेले आहे, माझा फ्लॅट मला मिळालेला आहे, किंवा जी काही मनाची इच्छा असेल, मनातली इच्छा असेल किंवा माझ्या घरात धनधान्य सुखसंपत्ती नांदत आहे, असं म्हणून तो दिवा तिथेच ठेवून या. बघा, तत्काल तुम्हाला 21 दिवसातच, म्हणजे ही अमावस्या टू ती अमावस्या किंवा ही पौर्णिमा टू दुसरी पौर्णिमा होईपर्यंत तुमच्या हातात निकाल आलेला असेल. झालेली सेवा मी स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.